बडनेरा के पहल फाउंडेशन द्वारा मनपा आयुक्त से मांग करते हुए कहा है कि पुराने विकास नियोजन से नए प्रस्तावित विकास नियोजन में बडनेरा के साहिल लॉन के पीछे अमरावती बडनेरा जूनी बस्ती बडनेरा में 2 हेक्टर 5 आर करीब 625 एकड़ जगह पर आरक्षण 4008 मौजा बडनेरा सर्वे क्रमांक 331 महानगर पालिका की जगह पर पार्क बनाया जाए, ऐसी मांग ज्ञापन द्वारा की गई। मंगलवार दोपहर को मनपा आयुक्त को सौंपे ज्ञापन के माध्यम से पहल फाउंडेशन की ओर से कहा गया है 15 अगस्त 1983 से बडनेरा नगर परिषद अमरावती नगर पालिका को जोड़कर अमरावती महानगर पालिका की स्थापना की गई थी। अमरावती महानगर पालिका के अंतर्गत अमरावती शहर के अभिन्न अंग के रूप में पहचाने जाने वाले बडनेरा में 40,000 से भी ज्यादा नागरिकों के लिए कोई भी मूलभूत सुविधा नहीं होने से बडनेरा की जनता खुद को ठगी महसूस करती है। यहाँ न तो बाल बच्चों के लिए खेलने के लिए खुले मैदान है और न ही बगीचों का निर्माण महानगर पालिका की ओर से कहीं भी किया नहीं गया है। ज्ञापन के माध्यम से मांग की गई कि अमरावती बडनेरा मार्ग पर साहिल लॉन के पीछे आरक्षित की गई जगह पर उद्यान बनाया जाने के लिए आने वाले अमरावती मनपा के बजट में प्रस्ताव को अनुमति दी जाए और वहां उद्यान विकसित किया जाए। इस ज्ञापन के दौरान डॉक्टर अलवीना फिरोज खान, हाजी रहमत शाह, राजिक पटेल, शेख यूसुफ, सुफियान खान, इरशाद अहमद, मोहम्मद जमील, नईम खापर्डे, मोहम्मद जामिनुद्दीन, इरशाद टेलर, शाकिबुल हसन, शम्मो खान आदि उपस्थित थे। आणि माझे सदस्य इथे आदरणीय महानगरपालिका आयुक्त श्री प्रशांतजी रोळे यांना एक निवेदन द्यायला आलोय। त्या निवेदनाच्या माध्यमातून आमचा एक अशी मागणी आहे की जुनी वस्ती बडनेरा जरी महापालिकेचा अमरावती महापालिकेचे एक अभिन्न अंग आहे तरी इथे जे बाकी अमरावती शहरासाठी जे मूलभूत सुविधा आहे ते उपलब्ध नाही आहे। त्याच्यातल्या जे बेसिक ॲम्युनिटीज ज्याला आपण मूलभूत सुविधा म्हणतो जसा गार्डन आहे किंवा प्लेग्राऊंड आहे किंवा अभ्यासिका आहे, बाकीच्या इतर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहे, तर बडनेरा जरी 10-15 किलोमीटर दूर असूनही बडनेरामध्ये प्रॉपर काहीच अवेलेबल नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही एक सर्वे केला आणि आम्ही एक माहिती घेतली तर बडनेरासाठी जेवढे महानगरपालिकाच्या जागा आहे त्याच्यातला DP साईट जे नवीन विकास आराखडा आहे, जुना विकास आराखडा आणि नवीन विकास आराखडा, तर दोन्ही याच्यात सर्वे क्रमांक 408 ही एक 2 हेक्टर 5 आर जागा आहे, म्हणजे जवळपास 6.25 एकरची जागा आहे। एक्झॅक्टली अमरावती बडनेरा रोडवर साहिल लॉन्सच्या मागे खूप मोठी जागा आहे महानगरपालिकेची आणि दोन्ही DPमध्ये म्हणजे जुने आणि नवीन विकास आराखडा जो आहे महानगरपालिकेचा तर ती रिझर्व्ड आहे, ती राखीव आहे गार्डनसाठी। तर आमची अशी मागणी आहे की अमरावती महानगरपालिकेने जुन्या वस्तीच्या नागरिकांसाठी स्पेशली तिथे एक छानसा एक मोठा गार्डन विकसित करून द्यावा, जेणेकरून तिथले जे लोक आहेत जे रस्त्यावर वॉकिंगसाठी जातात किंवा ज्यांना व्यायामासाठी फ्रेश हवा घेण्यासाठी किंवा बाकी इतर याच्यासाठी मुलांना खेळायला तिथे अजिबात गार्डन नाही आहे, तर त्यासाठी त्यांनी हा एक बेसिक ॲम्युनिटी साठी त्यांनी हा विकसित करून द्यावा आणि हा आरक्षित आहे, गार्डनसाठीच आरक्षित आहे, पार्कसाठीच आरक्षित आहे। साहिल लॉनच्या मागे 6.25 एकर भरपूर मोठी जागा आहे। की आम्ही जो अभ्यास केला तर त्याच्यातून आमच्या हे लक्षात आलं की अनेक वर्षापासून जवळपास म्हणजे खूप आधीपासून हे आजचा नाही आहे, हा जो DP आहे, हा जो विकास आराखड्यामध्ये त्याचा पार्कसाठी जो राखीव ठेवण्यात आलेला आहे तो आजपासून नाही, अनेक वर्षापासून, पण कारण की तिथले जनप्रतिनिधी जे आहे त्यांनी आतापर्यंत कधी ही मागणी केली नाही आहे आणि त्यांनी लोकांच्या गरजांना लक्षात घेऊन कधी हे याचा एक मागणी केलीच नाही, म्हणून महानगरपालिकेने फक्त तो एक DP आरक्षण DPमध्ये पार्कसाठी आरक्षित आहे म्हणून त्यांनी त्याला फेन्सिंग केलं आहे, तारची आपली याची फेन्सिंग आहे आणि आतमध्ये काही झाडं लावले, पण मला असं वाटतं की तेवढं पुरेसं नाही आहे। अजून लोकांना हेही माहीत नाही की साहिल लॉनच्या मागे 6.25 एकरचा एक मोठी जागा आहे जे महानगरपालिकेने जुन्या वस्तीच्या लोकांसाठी विशेष गार्डनसाठी ती राखीव आहे, म्हणजे अजिबात काहीच नाही आहे, तिथे लोकांना माहीतच नाही आहे आणि तिथे लोकांचं येणं जाणं राहदारी नाही आहे ना, तर तिथे आमचं हेच म्हणणं आहे की जसं इतर अमरावती शहरात मोठमोठे गार्डन आहे, तुम्ही वडाळी पहा, तुम्ही प्रशांत नगर पहा, मोठं बांबू गार्डन आहे, तर 6.25 एकरमध्ये जर महानगरपालिकेने म्हटलं की डेव्हलप करतो तर जुन्या वस्तीत एक मोठा ज्याला आपण म्हणतो एक त्यांना एक आवश्यक असा एक ठिकाण येऊन जाईल, जसं प्लेग्राऊंड आहे, गार्डन आहे, अभ्यासिका आहे, असे कितीतरी आवश्यक हे जे बडनेरामध्ये अजिबात नाही आणि आतापर्यंत त्याची कोणी मागणी केली नाही आहे। तर म्हणून पहल फाउंडेशन तर्फे आज आम्ही पुढाकार घेतला आहे
आणि रोडे सरांनी आतापर्यंत आम्ही जेवढे निवेदन दिले आणि जेवढ्या मागणी केल्या असं कुठलाही व्यर्थ नाही गेला. प्रत्येक याच्यावर त्यांनी सिन्सिअरली ॲक्शन घेतला आणि आमच्या प्रत्येक मागणी, कारण ती हक्काची होती आणि लायबल होती, म्हणून आतापर्यंत पूर्ण झाली. आणि या गार्डनच्या मागणीसाठी मला विश्वास आहे की रोडे सर लवकरात लवकर त्याच्याबद्दल आदेश देतील आणि ते गार्डन तिथे डेव्हलप करतील. विदर्भ न्यूज के लिए बडनेरा से शोएब खान की रिपोर्ट।